कुपवारमध्ये बंद घराचे कुलूप तोडून 68,100 रुपयांचा ऐवज लंपास. सोने, चांदी, रोख रकमेसह महालक्ष्मीची नाणीही चोरीला. कुपवाड येथील राधिका नगरी पालवी हॉटेल जवळील 44 समर्पण या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 68,100 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी MIDC कुपवार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी मोसमी रावसाहेब चौगुले, वय 50 वर्ष, व्यवसाय सरकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, करवीर उपविभाग, जिल्हा कोल्हापूर यांनी तक्रार दिली आहे. त्या सध्या हिरण्यकेशी अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे राहतात. फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 जुलै रोजी रात्री 7 वाजता ते दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11:15 या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या कुपवाड येथील बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील 50,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे महालक्ष्मी नाणे, 600 रुपये किमतीचे 1 ग्रॅम सोन्याचे वेढण, 7,000 रुपये किमतीची सोन्याच्या टॉप्सची जोडी, 2,500 रुपये किमतीचा चांदीचा तांब्या, 500 रुपये किमतीचे चांदीचे फुलपात्र, 1,500 रुपये किमतीचे चांदीचे आरतीचे ताट, 5,000 रुपये रोख रक्कम आणि 1,000 रुपये किमतीची महालक्ष्मीची 1 ग्रॅमची 2 चांदीची नाणी असा एकूण 68,100 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही तक्रार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुळीक यांनी दाखल करून घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवारीकर